इरा ऑफिससाठी बाहेर पडली आणि फ्लॅट नंबर 1402च्या जड मुख्य दरवाजावर एक गूढ कमालीची शांतता पसरली. कबीर सोफ्यावर तसाच काही वेळ स्तब्ध बसून राहिला. हॉलच्या हवेमध्ये अजूनही इराच्या मऊ तळव्यांची उबदार सळसळ, तिच्या बोटांचा तो हळवा स्पर्श आणि त्या मलमाचा उग्र पण आराम देणारा वास रेंगाळत होता. ज्या दिवाणखान्यामध्ये काही तासांपूर्वी केवळ शब्दांचे तीक्ष्ण तीर चालत होते, तिथे आता एक अनाकलनीय धुंद करणारी शांतता पसरली होती. कबीरने हळूच त्याची मान डावी उजवीकडे फिरून पाहिली. इराच्या हातामध्ये जादू होती की काय देव जाणे, पण त्याचे आखडलेले स्नायू आधीपेक्षा खूप सैल झाले होते आणि कणा सरळ ठेवणं आता त्याला सहज जमत होतं. त्याने मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिले. 9:30 होत आले होते. यूकेच्या क्लायंटची महत्त्वाची बोर्ड मीटिंग दुपारी 2 वाजता रिशेड्यूल झाली होती. कबीरने मनामध्ये विचार केला, ऑफिसला जाणं गरजेचं आहे, पण इराने सांगितल्याप्रमाणे या अवस्थेमध्ये स्वतः गाडी चालवणं मूर्खपणाचं ठरेल. त्याने खिशातून फोन काढला आणि ड्रायव्हरला तासाभरात गाडी घेऊन खाली यायला सांगितलं. तो सोफ्यावरून उठला आणि संत पावले टाकत गेस्ट रूमकडे गेला. खोलीमध्ये विखुरलेल्या त्याच्या फाईल्स आणि लॅपटॉप गोळा करताना त्याची नजर खिडकीबाहेर गेली. मुंबईचा पाऊस आता पूर्णपणे थांबला होता, पण काळे ढग अजूनही आकाशामध्ये रेंगाळत होते. कबीरने स्वतःचा लॅपटॉप बॅगेमध्ये भरला, अंगावरचा पांढरा शर्ट बदलून एक फ्रेश नेव्ही ब्ल्यू रंगाचा ब्लेझर चढवला आणि तो घराबाहेर पडला. लिफ्टमधून 14व्या मजल्यावरून खाली उतरताना त्याच्या डोक्यामध्ये सतत इराचा तो मलम लावतानाचा चेहरा, तिचा तो अगदी जवळून घेतलेला श्वास आणि तिच्या डोळ्यातली ती खरीखुरी काळजी येत होती. गाडीत बसल्यावर कबीरने लॅपटॉप सुरू केला, पण त्याचं लक्ष कामामध्ये नव्हतं. गाडीच्या काचेवर पडणारे पाण्याचे थेंब त्याला इराच्या त्या हळव्या डोळ्यांची आठवण करून देत होते. कबीरने खिशातून फोन काढला आणि इराचा नंबर स्क्रीनवर आणला. टाईप करावे की नाही या द्विधेत त्याने एक शेवटी मेसेज टाईप केला. माझ्या पाठीला आता खूप बरं वाटतंय. थँक्स, आणि मी स्वतः ड्राईव्ह न करता ड्रायव्हरसोबत ऑफिसला निघालोय. मेसेज सेंड केल्यावर कबीरने फोन बाजूला ठेवला, पण त्याच्या छातीतली धडधड अजून वाढली होती. दुसऱ्या बाजूला इरा नरिमन पॉइंटच्या तिच्या आलिशान ऑफिसच्या केबिनमध्ये बसली होती. तिच्यासमोर लॅपटॉपच्या स्क्रीनवर नवीन मार्केटिंग कॅम्पेनचे डिझाईन्स आणि बजेटचे आकडे ओपन होत होते, पण तिचे डोळे स्क्रीनवर स्थिर असले तरी मन मात्र प्रभादेवीच्या फ्लॅटमध्ये अडकले होते. तिचे हात अजूनही कबीरच्या पाठीच्या राकट उघड्या स्नायूंना झालेल्या स्पर्शाने थोडे शहारलेले होते. तिने स्वतःच्या हातांच्या तळव्यांकडे पाहिले आणि एक मोठा उच्च श्वास सोडला. तितक्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. कबीरचा मेसेज पाहून तिच्या चेहऱ्यावर एक नकळत हसू उमटलं. तिने मेसेज वाचला आणि विचार केला, हा माणूस थँक्स पण म्हणू शकतो तर. तिने लगेच रिप्लाय केला, गुड, शहाण्यासारखं वागल्याबद्दल धन्यवाद. औषधं वेळेवर घे. तिची असिस्टंट या केबिनमध्ये काही महत्त्वाच्या फाईल्स घेऊन आली. मॅडम, हे नवीन बजेटचे पेपर्स आहेत. सर म्हणालेत की यावर तुमची सही आत्ताच हवी आहे. इराने फाईल हातामध्ये घेतली, पण तिचे लक्ष तिथे नव्हते. तिने नकळत फाईलवर इरा सावंत ऐकण्याऐवजी फक्त इरा अशी सही करायला सुरुवात केली, पण ऐनवेळी स्वतःला सावरून तिने संपूर्ण सही केली. रिया निघून गेल्यावर इराने स्वतःचे डोके धरले. ती स्वतःशीच म्हणाली, इरा, कंट्रोल युअर सेल्फ. हा फक्त एक तात्पुरता भावनिक क्षण होता. कबीर बदललेला नाहीये आणि तूही नाही. तुमच्यातल्या इगोच्या भिंती इतक्या साध्या मलम लावण्याने वितळणार नाहीत. दुपारचे 2 वाजत आले होते. लोअर परेलच्या त्या भव्य कॉर्पोरेट टॉवरच्या बोर्डरूममध्ये कबीर त्याच्या यूके क्लायंटसोबत बसला होता. मीटिंग अत्यंत गंभीर आणि वादळी वर्णावर होती. यूकेचे क्लायंट्स कंपनीच्या नवीन पॉलिसीवर खूप खुश नव्हते आणि ते हा अब्जावधींचा करार रद्द करण्याच्या तयारीमध्ये होते. कबीरचा असिस्टंट राहुल प्रचंड तणावाखाली होता, कारण कबीरच्या एका चुकीमुळे कंपनीचे खूप मोठे नुकसान होणार होते. पण कबीरने अचानक आपले नेहमीचे बिझनेस स्किल्स बाहेर काढले. त्याचा तो खणखणीत करारी आवाज, चेहऱ्यावरचा विलक्षण आत्मविश्वास आणि प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन पाहून यूकेचे क्लायंट्स थक्क झाले. तब्बल 2 तास चाललेल्या या भावनिक आणि व्यावसायिक वादावादीनंतर शेवटी क्लायंट्सनी त्या करारावर स्वाक्षरी केली. बोर्डरूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. राहुलने सुटकेचा श्वास टाकला. सर, अप्रतिम. काल मीटिंग पोस्टपोन झाल्यावर मला वाटलं होतं की ही डील हातातून गेली, पण आज तुम्ही गेमच बदलला. कबीरने फक्त एक कोरडे औपचारिक हसू दिले. त्याचे स्नायू आता कामाच्या ताणामुळे पुन्हा थोडे दुखू लागले होते, पण मनातील एका वेगळ्याच विचाराने त्याला पूर्णपणे व्यापले होते. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. इराने तिचे ऑफिसचे काम संपवले आणि तिची लॅपटॉप बॅग भरली. आज तिला शरीराने आणि मनाने खूप थकल्यासारखं वाटत होतं. तिने केबिनमधून बाहेर पडून लिफ्टचे बटन दाबले.
इमारतीबाहेर येताच तिला दिसले की मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला असून प्रचंड ट्रॅफिक जाम झाला आहे. तिने मोबाईलवर कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला, पण मुसळधार पावसामुळे भाडं तिप्पट दाखवत होतं आणि कोणतीही गाडी उपलब्ध नव्हती. ती रस्त्याच्या कडेला उभी राहून छत्री उघडून असहाय्यपणे थांबली होती. पाण्याच्या जोरदार तुषारांमुळे तिचे फॉर्मल कपडे थोडे ओले झाले होते आणि आता तिला थंडी वाजत होती. तितक्यात तिच्यासमोर एक काळ्या रंगाची आलिशान सेडान गाडी येऊन थांबली. गाडीची काच हळूच खाली झाली. आत मागच्या सीटवर कबीर बसला होता. त्याच्या हातामध्ये त्याचा फोन होता आणि ड्रायव्हिंग सीटवर तो नव्हता, तर मागच्या सीटवर आरामात बसला होता. ड्रायव्हर गाडी चालवत होता. कबीरने खिडकीतून इराकडे पाहिले. त्याच्या नजरेमध्ये कोणताही जुना राग किंवा अहंकार नव्हता. तो अत्यंत शांत आणि हुकमी आवाजामध्ये म्हणाला, आत ये. या मुसळधार पावसामध्ये आणि ट्रॅफिकमध्ये तुला पुढचे 3 तास कोणतीही कॅब मिळणार नाही. आजारी पडशील. इरा एका क्षणासाठी तिथेच थबकली. तिचा इगो तिला ओरडून सांगत होता की नकार दे, पाऊस झेलत रस्त्यावर उभी राहा, पण त्याच्या गाडीत बसू नकोस. पण तिची प्रॅक्टिकल सुजान बुद्धी सांगत होती की या पावसामध्ये रस्त्यावर उभं राहणं निव्वळ मूर्खपणाचं आहे. तिने एक मोठा उसासा टाकला, छत्री बंद केली आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडून ती सरळ कबीरच्या शेजारी मागच्या सीटवर जाऊन बसली. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि बाहेरचा सगळा गोंगाट, पावसाचा तो भयानक आवाज एका क्षणामध्ये शांत झाला. गाडीच्या आतल्या एसीच्या थंड हवेमध्ये इराचे ओले झालेले कपडे तिला टोचू लागले आणि ती थोडी कुडकुडत होती. कबीरने हे नोटीस केले आणि शेजारी ठेवलेले त्याचे गरम जॅकेट तिच्या कपाळावर आणि खांद्यावर सरकवले. इराने त्याच्याकडे पाहिले. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. तिने काही न बोलता ते जॅकेट स्वतःच्या अंगावर घेतले. गाडी ट्रॅफिकमधून हळूहळू पुढे सरकू लागली. कबीर आणि इरा यांच्यामध्ये मागच्या सीटवर 1 फूट अंतर होते, पण ते अंतर जणू एका संपूर्ण जगासारखे होते. कबीर त्याच्या फोनवर काहीतरी मेल्स पाहत असल्याचे नाटक करत होता, तर इरा खिडकीबाहेरच्या धोधो पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती. गाडीमध्ये एक विचित्र जड पण तरीही अनाकलनीय अशी रोमॅन्टिक शांतता पसरली होती. अचानक एका वळणावर ड्रायव्हरने गाडीच्या ब्रेकवर जोरात पाय दिला, कारण समोरच्या एका वाहनाने अचानक चुकीचा टर्न घेतला होता. त्या तीव्र झटक्यामुळे इराचा समतोल पूर्णपणे बिघडला आणि ती थेट कबीरच्या अंगावर जाऊन पडली. तिचा हात थेट कबीरच्या त्याच दुखत्या खांद्याला आणि पाठीला लागला. कबीरच्या तोंडातून एक लहानशी वेदनेची कळ निघाली आणि त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले. सॉरी कबीर, मला खरंच नाही समजलं, माझा समतोल गेला. इराने घाईघाईने स्वतःला सावरले आणि ती मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावरची ती भीती आणि काळजी या डिम लाईटमध्येही स्पष्ट दिसत होती. तिने स्वतःचा इगो विसरून नकळत त्याचा तो जखमी खांदा आपल्या नाजूक हाताने स्पर्श करून पाहिला. जास्त लागलं का? आय एम सो सॉरी कबीर, मी मुद्दाम नाही केलं. कबीरने तिचे ते घाबरलेले पाणवलेले डोळे पाहिले. गाडीच्या आतल्या त्या अंधुक पिवळसर प्रकाशामध्ये तिचे ओले झालेले केस आणि तिच्या चेहऱ्यावरची ती खरीखुरी काळजी पाहून त्याच्या मनातील बर्फ पुन्हा एकदा बितळून गेला. त्याने तिचा हात हळूच आपल्या हातामध्ये घेतला आणि बाजूला केला, पण त्याचा तो स्पर्श खूप मऊ, आश्वासक आणि प्रेमळ होता. ठीक आहे इरा, जास्त नाही लागलं. स्नायू अजूनही थोडे आखडलेले आहेत. बस, तू घाबरू नकोस. इरा शांत झाली आणि ती पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. पण या एका लहानशा अपघाताने त्यांच्यातल्या त्या सुप्त लपलेल्या आकर्षणाला पुन्हा एकदा पूर्णपणे जागे केले होते. उरलेला संपूर्ण प्रवास दोघांनीही एक शब्दही न बोलता काढला, पण आता तो अबोला, कडू किंवा बोसणारा नव्हता, तर त्यामध्ये एक वेगळीच संवादाची, नव्या नात्याची सुरुवात लपलेली होती. रात्रीचे 8:30 वाजले होते, जेव्हा गाडी प्रभादेवीच्या इमारतीखाली पोहोचली. दोघंही लिफ्टच्या 14व्या मजल्यावर आले. कबीरने कुलपात किल्ली फिरवून दरवाजा उघडला आणि ते दोघे आतमध्ये आले. घरामध्ये पाऊल ठेवताच इराने तिची लॅपटॉप बॅग सोफ्यावर ठेवावी आणि ती थेट किचनच्या दिशेने गेली. तिने फ्रीज उघडला. आज तिने ऑफिसमधून येताना काही ताज्या भाज्या ऑनलाईन मागवून घेतल्या होत्या, ज्या केअरटेकरने फ्रीजमध्ये आणून ठेवल्या होत्या. इराने ठरवले होते की आज ती बाहेरून काही न मागवता स्वतः काहीतरी साधे आणि पौष्टिक जेवण बनवणार. ती ओट्यापाशी उभी राहून डाळ तांदूळ धुवत असताना कबीर तिथे आला. तो त्याचे फॉर्मल ब्लेझर आणि टाय काढून एका साध्या पांढऱ्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टमध्ये आला होता. त्याने ओट्यावर पाहिले आणि खूप शांत मऊ आवाजामध्ये विचारले, खिचडी बनवतेस का? इराने मागे वळून पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव आता मऊ झाले होते. हो, रात्रीच्या वेळी हलकं जेवणच बरं पडेल आणि तुझ्या पाठीला सकाळी मलम लावलंय, सो तुलाही जास्त जड किंवा तिखट जेवण नकोय. कबीरने काही क्षण विचार केला. मग तो ओट्यापाशी आला आणि त्याने भाजी चिरण्यासाठी सुरी हातामध्ये घेतली. मी तुला भाज्या चिरून देतो. दोन्ही हात वापरले की पाठीला आणि खांद्याला थोडा व्यायाम होईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. एकट्याने सगळं काम करू नकोस. इराने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत एक लहानसं अत्यंत गोड हसू आलं, जे तिने लगेच लपवून ठेवलं. ठीक आहे, हे बटाटे आणि टोमॅटो चिरून दे मला. फ्लॅट नंबर 1402च्या किचनमध्ये आज पहिल्यांदाच तब्बल 2 वर्षानंतर दोघंही शेजारी शेजारी उभं राहून एकत्र जेवण बनवत होते.
कोणताही जुना वाद नव्हता, कोणताही टोमणा नव्हता की कोणताही इगो नव्हता. फक्त भाजी चिरण्याचा आणि डाळ उकळण्याचा तो मंद घरगुती आवाज येत होता. खिचडीचा खमंग सुवास जेव्हा घरभर पसरला तेव्हा घरातील ती जुनी कटुतेची शांतता पूर्णपणे नाहीशी झाली. जेवण झाल्यावर दोघांनी डायनिंग टेबलवर समोरासमोर बसून जेवण केले. आज त्यांच्यामध्ये 6 खुर्च्यांचे अंतर नव्हते, तर ते अगदी एकमेकांच्या समोर बसून शांतपणे जेवण करत होते. जेवण झाल्यावर कबीरने ताटं उचलली आणि तो सिंकपाशी नेऊन ठेवू लागला. इराने त्याच्याकडे पाहिले. "कबीर, ठेव तिथे, मी धुते भांडी." कबीरने वळून पाहिले. "इरा, हिशोब बरोबर ठेवलेले बरं असतं. असं सकाळी तूच म्हणाली होतीस ना. जेवण तू बनवलंस, मग भांडी मी घासणार." इराने कबीरच्या या रिप्लायवर फक्त एक सुस्कारा सोडला. तिच्या मनामध्ये एक सुखाची लहर उमटली. कोर्टाचा 5वा दिवस संपून 6व्या दिवसाची सुरुवात होत होती. पण या 5 ते 6 दिवसांच्या सत्तेच्या एकत्र राहण्याने त्यांच्यातलं नातं घटस्फोटाच्या अंतिम निर्णयावरून एका अतिशय सुंदर, हळव्या आणि नव्या प्रेमाच्या वळणावर येऊन पोहोचलं होतं. इगोच्या भिंती अजून पूर्णपणे पडल्या नव्हत्या, पण त्या भिंतींना आता प्रेमाचे मोठे आणि न मिटणारे तडे गेले होते.